आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 26। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। या ठिकाणी संपूर्ण परिचय पाहायचा आहे। त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जा आणि त्यामध्ये आपल्याला जेवढे काही व्हिडिओ दिलेले असेल सर्व व्हिडिओ आपल्याला याच्यातून पाहून घ्यायचे आहे। जे ऑरेंज कलरमध्ये दिलेले आहेत तर सर्व पाहायचे आहे। ते सर्व व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपल्याला टेक्स्ट युअर नॉलेजमध्ये जायचं आहे आणि याच्यामध्ये बघा आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न याच्यातनी दिलेले आहेत। तर नॉलेज चेकचे क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, करन्सी बदलण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय शोधाल म्हणत आहे। तर करन्सी बदलण्यासाठी बघा आपल्याला द अकाउंट नंबर फॉर्मॅटिंग हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर अकाउंट नंबर फॉर्मॅट अंतर्गत डॉलरचे चिन्ह मध्ये INR मध्ये बदलण्यासाठी तुम्ही कोणती करन्सीचा प्रकार निवडावा लागेल म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला रुपीचं सिम्बॉल घ्यायचं आहे। MS एक्सेल व्यतिरिक्त तुम्ही डॅशवर सुद्धा एक्सरसाइज प्लॅनर तयार करू शकता म्हणत आहे। तर कशावर करू शकता बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। त्यानंतर सबमिट करा। एक्सरसाइज प्लॅनर तयार करण्याकरता उपयोगी पडेल अशी टेम्पलेट पुढीलपैकी कोणती इमेज दर्शवते म्हणत आहे। तर पुढीलपैकी कोणती इमेज आपल्याला दर्शवते, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे बघा। तर ऑप्शन नंबर 4वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। एक्सेलच्या एका विशिष्ट सेलमध्ये तुम्हाला फॉर्म्युलाची एरर मिळत आहे, ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करायला हवे म्हणत आहे। तर यासाठी बघा आपल्याला काय करायला पाहिजे, तर याचं उत्तर संबंधित सेलमध्ये केवळ संख्यात्मक व्हॅल्यूज एंटर करणे हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सबमिट करा। येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला ग्रोसरी लिस्टमध्ये जा आणि त्यामध्ये जेवढे काही व्हिडिओ दिलेले असतील तर सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। आणि यामध्ये सुद्धा टेक्स्ट युअर नॉलेजचे प्रश्न दिलेले आहेत। तर याच्यातनी आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे। तर नॉलेज चेकमध्ये जा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, काही वेळा ग्रोसरी लिस्ट टेम्पलेटमध्ये जर संबंधित सेल्समध्ये तपशील भरला तर एकूण रक्कम आपोआपच आल्याचे तुम्हाला आढळेल। एकूण रकमेच्या सेलमध्ये डॅश घातल्यामुळे हे घडते म्हणत आहे। तर त्याला आपण फॉर्म्युला म्हटले जाते। पुढचा प्रश्न बघा, अकाउंटिंग नंबर फॉर्मॅटखाली डॉलरचे चिन्ह भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणता पर्याय निवडणे तुम्हाला गरजेचे असते म्हणत आहे। तर यासाठी बघा आपल्याला मोर फॉर्मॅट नंबरवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा। येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला याच्यातून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे। तर पहिला प्रश्न आपल्याला इथून लावायचा आहे। तर बघा पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बार आयटम लिस्ट टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर सर्चवर इथे क्लिक करा, ग्रॉसरी लिस्टवर इथे क्लिक करायचं आहे आणि क्रिएट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे। आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, एक्सेल शीटमध्ये रो आणि कॉलम तुमच्या गरजेनुसार जोडले किंवा हटवले जाऊ शकतात। तर दिलेल्या टेम्पलेटमधून निवडलेल्या रो हटवा म्हणत आहे। तर रो डिलीट करण्यासाठी आपल्याला डिलीटच्या ऑप्शनवर जा आणि डिलीट शीट रोवर इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, सुरुवाती आणि नियमितपणे सेव्ह करण्यासाठी आपला काम सुरक्षित राहू शकतो। आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की आपण कुठल्या वर्कशीटला सेव्ह करत आहात, जेथे आपण नंतर ते सोडवू शकता। म्हणजे आता डेस्कटॉपवर हे एक्सरसाइज प्लॅनर म्हणून सेव्ह करा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे। सेव्ह ॲजवर गेल्यानंतर आपल्याला इथून डेस्कटॉप निवडा आणि डेस्कटॉप निवडल्यानंतर त्यातनी ते नाव टाकायचं आहे आणि इथून सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, फॉर्मॅट पेंटर आपल्याला जलदसारखे फॉर्मॅटिंग उदाहरणार्थ रंग, फॉन्ट स्टाईल आणि आकार किंवा बॉर्डर स्टाईल असे अनेक टेक्स्ट किंवा ग्राफिक्समध्ये लागू करण्यासाठी सुविधा देते। आता वॉर्मअप टेबलची फॉर्मॅट कॉपी करा आणि ती फॉर्मॅट पेंटरवरून स्ट्रेंथच्या टेबलमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला कशाचं कॉपी करायचं आहे, याचं कॉपी करायचं आहे। त्याला सिलेक्शन करून घ्या, फॉर्मॅट पेंटर घ्यायचं आहे आणि ज्या शब्दाला द्यायचं आहे त्या शब्दावर जाऊन अशा प्रकारे सिंगल क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि आपल्याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे आणि नंतर आपल्याला
सेल पाथ लर्निंग सोडवायचं आहे. त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करायचं आहे. तर पहिला प्रश्न बघा, MS एक्सेलमध्ये ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट उघडण्यासाठीच्या स्टेपचा योग्य सेट ओळखा म्हणत आहे. तर योग्य स्टेप्स कोणता असणार आहे बघा. तर याचं उत्तर पहिलेच आहे क्विक ऑन स्टार्ट मेनू बटन, क्विक ॲक्सेस, सर्च फॉर द ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट आणि सिलेक्ट अ टेम्पलेट क्रिएटवर क्लिक करायचं आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणती इमेज आपण आपली स्वतःची खरेदी लिस्ट तयार करण्यासाठी वापरत असलेल्या ग्रोसरी लिस्टचे टेम्पलेट प्रदर्शित करते ते ओळखा म्हणत आहे. तर याचं उत्तर कोणतं आहे बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1च आहे. पाहून घ्या व्यवस्थित आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, तुमच्या मित्राला हे जाणून घ्यायचे आहे की MS एक्सेलमध्ये डॉलरचे चिन्ह भारतीय चलनात बदलण्यासाठी त्याने कोणते चिन्ह वापरावे. योग्य चिन्ह ओळखा ज्याद्वारे भारतीय करन्सी दर्शवली जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा पहिलेच आहे रुपीचं सिम्बॉल. त्यानंतरचा प्रश्न बघा, MS एक्सेलमध्ये करन्सी बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय वापराल म्हणत आहे. तर करन्सी चेंज करण्यासाठी बघा आपल्याला अकाउंटिंगमध्ये जाऊन नंबर फॉर्मॅट घ्यायचा आहे. हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, MS एक्सेलच्या सेलमधील टेक्स्ट एम्बोल्डन करण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो म्हणत आहे. तर त्याला आपण बोल्ड म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सेल पाथ लर्निंगचे प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि गो टू होमवर आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर बघा आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून चालू करा. तर पहिला प्रश्न बघा, फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेलं एक्सेल शीट तुमच्या डेस्कटॉपवर एक्सरसाइज प्लॅनर नावाने सेव्ह करा. तर फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर जा, डेस्कटॉपवर निवडायचं आहे आणि डेस्कटॉप निवडल्यानंतर बघा याच्यातनी कोणतं नाव टाईप करायचं आहे, एक्सरसाइज. तर याच्यातनी आपल्याला एक्सरसाइज अशा प्रकारे एक्सरसाइज प्लॅनर नाव टाईप करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. त्यानंतरचा प्रश्न बघा, इन्फो शेड्यूल शीटमध्ये वॉर्मअप टेबल सिलेक्ट करा आणि होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून टेबल लेफ्ट अलाइन करा म्हणत आहे. तर कोणता सांगितलेला आहे, वॉर्मअप टेबल म्हणत आहे. तर यातला वॉर्मअप टेबलला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे वॉर्मअप टेबलला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. कोणती अलाइनमेंट द्या म्हणते, लेफ्ट. तर याच्यातून आपल्याला लेफ्ट अलाइन इथून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. पुढचा प्रश्न लावा. इन्फो आणि शेड्यूल शीटमध्ये क्लायंट्स इन्फॉर्मेशन टेबल सिलेक्ट करा आणि एडिटिंग ग्रुप क्लिअर ऑल ऑप्शनचा वापर करून सर्व डेटा क्लिअर करा म्हणत आहे. तर क्लायंट इन्फॉर्मेशनवर जायचं आहे. तर क्लायंट इन्फॉर्मेशन जेवढी असेल तेवढीही आपल्याला सिलेक्शन करून घ्या इथून इथपर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन करून घेतलं. त्यानंतर क्लिअरच्या ऑप्शन्समध्ये जा आणि क्लिअर काय करायचं, ऑल करायचं आहे. तर क्लिअर ऑल केलं आपण, सर्व डिलीट केलं आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं इथून. इन्फो आणि शेड्यूल शीटमध्ये सेल B6 सिलेक्ट करा, सेल फॉर्मॅट कॉपी करा आणि होम टॅब क्लिपबोर्ड ग्रुप फॉर्मॅट पेंटरचा वापर करून सेल C6ला तो फॉर्मॅट अप्लाय करा म्हणत आहे. तर B6ला सिलेक्शन करून घ्या. कॉलमचा B घ्यायचा आहे, रोचा 6 घ्या इकडून. तर B6ला इथे सिलेक्शन करा. त्यानंतर फॉर्मॅट पेंटर घ्यायचा इथून अशा प्रकारे आणि कशाला द्यायचा आहे, C6ला. तर C6वर जाऊन क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, इन्फो आणि शेड्यूल शीटमध्ये सेल B2 सिलेक्ट करा आणि त्यामध्ये नेम ऑफ क्लायंट टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर आपल्याला कशाला सिलेक्शन करायचं आहे, B2ला. तर कॉलमचा B घ्यायचा आणि रोचा 2 घ्यायचा इथून. या ठिकाणी B2ला सिलेक्शन करा. B2ला सिलेक्शन केल्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला नाव टाकायचं आहे. कोणतं नाव टाकायचं आहे, तर आपल्याला नेम ऑफ क्लायंट हे नाव टाईप करायचं आहे. तर मी इथून कॉपी पेस्ट करून घेतो किंवा तुम्ही डायरेक्ट टाईप जरी केलं तरीही चालते. तर बघा याच्यातनी आपल्याला टाईपच करायचं आहे, नेम ऑफ
नेम ऑफ क्लायंट टाका त्यामध्ये आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेले शीट तुमच्या डेस्कटॉपवर ग्रोसरी लिस्ट नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर आपल्याला सेव्ह करायचं आहे तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला डेस्कटॉप निवडायचं आहे आणि डेस्कटॉपवर जाऊन बघा आपल्याला ग्रोसरी लिस्ट नाव टाईप करायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जी कॅपिटल घेऊन बाकी सर्व स्मॉल करायचं आहे. अशा प्रकारे ग्रोसरी लिस्ट टाईप करा. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे इथून. दिलेल्या शीटमध्ये ग्रोसरी लिस्ट टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणत आहे. तर या शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून ते बोल्ड आणि इटॅलिक करा म्हणत आहे. तर इथून बोल्ड करा आणि त्यानंतर इथून इटॅलिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF XPS ऑप्शनचा वापर करून एक्सेल टेम्पलेट PDF मध्ये एक्सपोर्ट करा. उघडलेल्या विंडोमध्ये तुमच्या आवडीचे फाईल नेम एंटर करून पब्लिश बटनावर क्रिएट करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. एक्सपोर्टवर क्लिक करा. क्रिएट PDFवर क्लिक करायचं आहे आणि ज्यातनी कोणते आपल्या आवडीचं नाव देण्यासाठी आपल्याला आपण याच्यामध्ये आपलं नाव टाईप करणार आहोत अशा प्रकारे आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करा. तर तुम्ही पाहू शकता आपलं क्रिएट झालेली आहे PDF आणि त्यानंतर सबमिट करा. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये 4 रोज सिलेक्ट करा आणि होम टॅब सेल्स ग्रुपचा वापर करून त्या डिलीट करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला 4 रोज सिलेक्शन करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मी अशा प्रकारे 4 रोला सिलेक्शन केलेलं आहे. त्यानंतर डिलीटच्या ऑप्शनमध्ये जा आणि डिलीट शीट रोवर इथे क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा आणि शेवटचा प्रश्न बघा. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये पेज लेआउट टॅब प्रिंट एरिया ऑप्शन सेट प्रिंट एरियाचा वापर करून प्रिंटची सेटिंग ओपन किंवा सेट करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, याला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर पेज लेआउटमध्ये जायचं आहे. प्रिंट एरियावर क्लिक करा. सेट प्रिंट एरियावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. SIMवर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि आपली एक्झाम कन्फर्म करायची आहे इथून. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि आपल्याला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. डेसिमल सिस्टीममध्ये फक्त 2 अंकाचा समावेश असतो म्हणत आहे. तर 0-1 म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. पर्सनल कॉम्प्युटर अक्षर दर्शवण्यासाठी ASCIIचा वापर करतात म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे, म्हणजेच बरोबर आहे. डॅश सिस्टीममध्ये फक्त 2 अंकाचा समावेश असतो, 0 आणि 1 म्हणत आहे. तर त्याला आपण बायनरी म्हटल्या जाते. युनिकोड 16 बिट कोड आहे, ज्याची रचना चायनीज आणि जपानी सारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना सपोर्ट देण्यासाठी करण्यात आली आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. SIMवर क्लिक करा आणि एंड एक्झाम करायचा आहे इथून आणि नंतर आपल्याला उत्तर याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे आणि आपलं इरा सेशन कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.